नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सोनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आजच्या सेशनमध्ये आपण अ किंवा ॲन चा वापर कसा करायचा ह्याच गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, अ आणि ॲन हे समजण्यासाठी तुम्हाला नाऊन म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मधलं नाऊन आणि त्याचे उपप्रकार हे तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. राईट, ते कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये काय येतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं, तेव्हाच तुम्हाला हा प्रोग्राम लक्षात येऊन जाईल. बघा, अ आणि ॲन हे तुमचे काय आहेत आधी समजून घ्या. हे दोन्ही काय आहेत? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? दर्शक विशेषणे आहेत. आणि हे काय आहे? दर्शक विशेषणे म्हणजे ग्रामरच्या ह्याच्यामध्ये. बघा, आता अ आणि ॲन हे इंग्रजी भाषेचे काय आहेत? वैशिष्ट्य आहेत. जर अ आणि ॲन जर वापरलं तर इंग्रजी भाषा ही समृद्ध बनते. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? अ आणि ॲन जर वापरलं तर इंग्रजी भाषा ही काय? समृद्ध होते. बघा, आता ह्याला कुठं वापरायचं बघा. आता त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे. तुम्हाला इंग्रजीचे अल्फाबेट्स माहिती आहेत का? माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा, आता इंग्रजी अल्फाबेट्स पैकी वॉवल्स म्हणजेच मराठीमध्ये काय? स्वर कोणते कोणते आहेत? ए, आय, ओ, यू, ई हे काय तुमचे स्वर आहेत. आता हे 5 स्वर जर सोडले, बाकीचे उरलेले काय आहे तुमचे? कॉन्सोनंट. कॉन्सोनंट्स म्हणजे काय? व्यंजन. बघा, सगळा खेळ तुमचा ह्या गोष्टींवर डिपेंड आहे. तुम्हाला व्यंजन कुठले आहेत आणि वॉवल्स कोणते आहेत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, तरच तुम्हाला अ आणि ॲन वापरता येईल. नाहीतर मग नेहमी तुमचं कन्फ्युजन होत राहील. बघा, आता हे तुमच्या लक्षात आलं. आता लक्षात काय घ्यायचंय की ज्या शब्दांची सुरुवात ह्यांनी होते वॉवल्सने, जसे की बघा ॲन, ऍपल. ओके, जर अनेक असेल तर येणार नाही, एक असेल तरच तुम्हाला इथं वापरायचं. याची सुरुवात कशाने झाली? अ. जसे की बघा, आय, इंक, पॉट म्हणजे काय ना इथं? ॲन. ओ म्हणजे ऑरेंज म्हणजेच काय ना? ॲन ऑरेंज. अम्ब्रेला. ई, एग म्हणजे ॲन एग. ज्यावेळेस सामान्य नाम हे एकवचनीय असतं त्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचे? अ किंवा ॲन वापरायचे. पण आता इथं काय होते? वॉवल्स हे होते म्हणून त्याच्या आधी आपण काय घेतलं? ॲन घेतलं, बरोबर. आता आपण हे अ आणि आता म्हणजे आपण ॲन पाहिलं. आता तसंच आपण बघा, तुम्हाला एक थोडक्यात समजावतो. अ बॉय म्हणजे काय? अ बॉय म्हणजे काय की कोणताही एक मुलगा. बघा, लक्षात ठेवा, अ बॉय किंवा ॲन एलिफंट म्हणजे कोणताही एक हत्ती. काय? कोणताही एक हत्ती म्हणजे बरेच हत्ती आहेत त्यांच्यापैकी कोणता तरी एक. बरीच मुलं आहेत त्यांच्यापैकी कोणता तरी एक मुलगा. ते निश्चित नाहीये म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे? इनडेफिनेट आर्टिकल्स. काय म्हणलेलं आहे? लिहून घ्या. इनडेफिनेट आर्टिकल्स. काय? इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे अनिश्चित उपपदे. आता ह्या आर्टिकल्स ह्या शब्दाचे 3 अर्थ पडतात. जाता तर तुम्हाला सांगतो. आर्टिकलचे 3 अर्थ पडतात. जसे की पहिला आहे उपपदे, दुसरा आहे तुमचा वर्तमानपत्रातील लेख, तिसरा आहे कलम. बघा, आता मध्येच एक कलम हटवलं गेलं जम्मू काश्मीरचं 370 आहे की नाही? आर्टिकल 370. त्या म्हणजे आर्टिकल जेव्हा तुम्ही कलम म्हणून वापरणार त्यावेळेस तुम्ही आर्टिकल्स म्हणून पण वापरू शकता. बघा, आर्टिकलचे 3 अर्थ होतात हे लक्षात दिलेले आहे. इथं अ आणि ॲन चा अर्थही तुम्हाला सांगितलेला आहे. आता बघा, जे शब्द बघा, आता मी तुम्हाला आता हे वॉवल्स असताना काय वापरले तुम्हाला? वॉवल्स जर सुरुवातीला असतील शब्दाचे तर काय वापरायचे? ॲन. आता जर जे शब्द बघा,
ज्या शब्दांची सुरुवात कन्सोनंटने होते, बघा लक्षात घ्या, ज्या शब्दांची सुरुवात व्यंजनाने होते, काय व्यंजनाने होते, पण त्यांचा उच्चार, बघा लक्षात घ्या, त्यांचा उच्चार हा वॉवल्स म्हणजे स्वरांसारखा असतो. काय तेव्हा आपण काय वापरायचं तुम्हाला, अँड. जसे की बघा, अँड ऑनेस्ट. बघा हे एच काय आहे तुमचं कन्सोनंट आहे, पण त्याचा उच्चार काय होतो ऑनेस्ट. अँड आवर, बघा ई ओ यू ई हे काय तुमचे वॉवल्स, पण ज्यावेळेस तुमचं स्वर आ ई हे होत असेल तर तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय, अँड वापरायचंय. पण ते सुरुवातीला व्यंजन आहेत, पण त्यांचा उच्चार हा स्वरांसारखा होतो, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय, अँड. हे लक्षात आलं तुमच्या, लिहून घ्या. खूप सोपा कन्सेप्ट आहे. एक एक कन्सेप्ट तुम्ही मिस करू नका, मिस झालं तर तुम्हाला लक्षात येणार नाही. त्याच्यानंतर आहे बघा, जेव्हा शब्दांची सुरुवात स्वराने होते, बघा शब्दांची सुरुवात ही कशाने होते, स्वराने होते. ओके, स्वराने होते, त्या स्वराचा उच्चार, त्या स्वराचा उच्चार व्यंजनासारखा होतो, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय, वापरायचंय. म्हणजे बघा युरोपियन, त्याची सुरुवात कशाने झाली, ई, मग त्याआधी तुम्हाला काय वापरायचंय, जसे की बघा युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी सुरुवात कशाने झाली, यू, मग तिथं काय वापरायचं, पण त्याचा उच्चार तसा आहे का, नाही, तर मग तिथं काय वापरायचं तुम्हाला, बरोबर. नंतर युनियन, सुरुवात कशाने झाली, यू, मग काय वापरायचं तिथं तुम्हाला, ओके, म्हणजे युरोपियन, युनिव्हर्सिटी, युनियन. बघा लक्षात घ्या, स्वराने, जेव्हा शब्दाची सुरुवात ही स्वराने होते, त्यांचा स्वराचा उच्चार, त्या स्वराचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय, वापरायचंय. ओके, हे लक्षात घ्या. आता पुढं ज्यावेळेस तुम्हाला प्रोफेशन दर्शवायचं आहे, म्हणजे तुमचा व्यवसाय किंवा धंदा हे तुम्हाला दर्शवायचा आहे, त्यावेळेस तुम्ही किंवा अँडचा वापर करू शकता. जसे की बघा, ही इज अ डॉक्टर, राहुल इज अन ऍक्टर. काय, ज्यावेळेस तुम्हाला प्रोफेशन किंवा धंदा हे सूचित करायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला आणि अँडचा तुम्ही वापर करू शकता. त्याच्यानंतर आहे पहा, त्याच्यानंतरचं खूप सोपं आहे. तुम्ही बाजारात गेल्यानंतर बघा, तुम्ही म्हणता ना की मला 1 डझन अंडी द्या, किंवा 1 डझन आंबे द्या, किंवा मला 1 किलोमीटर जायचे, हे की नाही. ज्यावेळेस तुम्हाला किमान म्हणजे किलो, नंतर प्रमाण आणि वेग हे ज्यावेळेस तुम्हाला दर्शवायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय, काय, जसे की बघा किलो म्हणजेच काय, 1. ह्या आणि अँडचा बघा लक्षात घ्या, ह्या आणि अँडचा अर्थ काय होतो, 1 होतो. 1 म्हणजे किलो म्हणजे 1 किलो. किलोमीटर, किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर. नंतर आहे डझन, बघा 1 डझन म्हणजे किती, आता बघा 1 डझन वह्या, तर त्या वह्या किती आहेत, 12, मग त्याला एक प्रॉपर शब्द दिलेला काय, डझन. मग 1 डझनला तुम्ही काय म्हणणार, डझन असंही म्हणू शकता. ओके, मग तिथे तुम्हाला काय वापरायचंय, आता जर तुम्हाला स्पीड दर्शवायचं आहे, एन आर, ओके, मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय, अँड. हे लक्षात आलं, त्यावेळेस तुम्हाला बघा, हे लक्षात आलं तुमच्या, बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला किंमत, वेग, दर आणि प्रमाण जर हे दर्शवायचं असेल तर तुम्हाला आणि अँड वापरायचं असतं. आता ह्याच्यानंतरचं आहे बघा, तुम्ही वाक्यांच्या प्रकारामध्ये, जसे की बघा वाक्यांचे प्रकार किती, 4 आहे. मग त्यातला जो प्रकार आहे 1, कुठला, एक्सक्लामेटरी.
म्हणजेच काय, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. आता ह्याचे दोन टाईप आहेत, एक म्हणजे हाऊ आणि दुसरं म्हणजे व्हॉट. मग आता ज्यावेळेस तुम्ही व्हॉटची वाक्यरचना बनवणार, बघा, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज आणि उद्गारवाचक चिन्ह. ज्यावेळेस तुम्ही हे इथं विशेषण घेणार त्याच्या आधी तुम्हाला अ किंवा ॲन वापरायचे. आलं लक्षात? म्हणजे कशामध्ये, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये. आता हे झालं अ आणि ॲन आपण कुठं कुठं वापरतो. आता अ अँड ॲन कुठं वापरायचं आहे ते आता पाहूया. बघा, पहिलं जे आहे तुम्हाला, जे तुमचं सामान्य नाम असेल, सामान्य नाम जर ते अनेक वचने असेल, कुठलंही असेल, मग त्याच्या पूर्वी कधीच अ किंवा ॲन आणि द पण येत नाही. काय, द पण येत नाही. अ किंवा ॲन हे कधी सामान्य नाम हे अनेक वचनी असतं, त्यावेळेस तुम्हाला उपपद वापरायचं नाही. त्याच्यानंतर द्रव पदार्थ म्हणजेच तुम्ही घन पदार्थ किंवा द्रव पदार्थ जसे की राईस झालं, व्हीट झालं, ह्यांच्यापूर्वी बघा, राईस आणि व्हीट म्हणजे गहू हे आपण एक एक दाणा मोजू शकतो का? नाही. त्याचा एक एक कण आपण मोजू शकतो? नाही. त्यावेळेस आपल्याला तिथं अ किंवा ॲन हे उपपद वापरायचं नाही. त्याच्यानंतर बघा, ज्या वस्तू आपण संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही त्याच्या आधी तुम्हाला उपपद वापरायचं नाही. काय, उपपद तिथं वापरायचं नाही. त्यानंतर आहे वस्तुवाचक म्हणजे मटेरियल नाउन आणि भाववाचक नाम म्हणजेच ऍबस्ट्रॅक्ट नाउन. हे ज्यावेळेस तुम्ही वापरता वाक्यांमध्ये त्याच्या आधी तुम्हाला अ किंवा ॲन हे वापरायचं नाही. बघा, तुम्हाला ह्यात कुठं वापरायचं आणि कुठं वापरायचं नाही हे दोन्ही कन्सेप्ट मी तुमचे क्लिअर करून दिलेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि जाता तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता, त्याचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे द चा वापर शिकणार आहोत. तर तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.